तर तिसरी मॅच आपण पाहतोय. पहिल्या आपण तर बी गटातल्या मॅचेस संपल्या आहेत. आता क गटाला आपण सुरुवात करणार आहोत, कारण की 4 गट आपण पाहतोय. त्यानंतर मॅच असणारे आपण तर मानिवली पक्ष मोठी देसाई 40+ 2 बलाढ्य संघ. इन ॲक्शनमध्ये आपण ज्ञानेश्वरला पाहणार आहोत, विकासला पाहणार आहोत. दीपक पाटील देखील इन ॲक्शनमध्ये असतील, जबरदस्त क्रिकेटर. आणि त्यानंतर सागाव पिसवली आणि नावाली विपक्ष निळजे, एक चांगली लढत बघायला मिळेल. दीपक पाटील देखील आले आहेत, जबरदस्त क्रिकेटर. दीपक पाटील असे आहेत ना, आपण बघितलं कल्पेश, जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना कधी भेटतो ना, प्रथमतः आम्हाला विचार करतात ते नाश्त्याची आणि जेवणाची. त्याबद्दल दीपक तुम्हाला खूप खूप धन्यवाद. दीपक, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही, माणुसकी फार महत्त्वाची आहे, माणुसकी टिकली पाहिजे. माणुसकी नसेल ना तर काहीच मिळणार नाही. दीपक पाटील, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. म्हणजे यायचं आपण आपलं देखील हार्दिक स्वागत. नाही, माणुसकी टिकू नये म्हणून तर जगदीश पाटील आज बऱ्याच काहीतरी टिकलं आहे ना. माणुसकी जिथे जिथे संपते ना दादा, तिथे पाणीपोईला पण बघा, पाणीपोईच्या ग्लासला देखील साखळी लावायला लागते. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय आपण पाहिले तर कोपर 40+ संघाकडून महेश येतोय. चला, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या सामाजिक कक्षामध्ये या. फक्त 12वे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला पण डीपमध्ये पाहू शकता. महेश लेफ्ट आर्मर आहेत. ओ, पहिला चेंडू स्वीप केलाय, पाठवला यावेळेला स्क्वेअर लेग रिजनमधनं. चेंडू वेगाने चाललाय सीमेरेषेकडे, थोडीसा गती कमी झाली. 2 धावा इथे सहजतेने पूर्ण केले जात आहेत. बा बोराडेला माहिती आहे की थकान महसूस होण्याच्या आधीच आपण सहजतेने 2 धावा कंप्लीट केल्या. खातं उघडलं तर नवापाडा 40+ संघाचं. जीवन पाटील यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. महेश लेफ्ट ऊर्ध कट मारा, फुलटॉस आहे, पूल केला यावेळेला. पॉवर प्लेचा योग्य वापर. पंचांचा इशारा नो चेंडू म्हणजे एकूण धावा मिनिटात 5 आणि येणारा चेंडू म्हणजे फ्रीट. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला पुढे सरकताना या पंजाने 7 धावा आपण 8 धावा आपण पाहू शकता. म्हणजे आता फ्रीटचा चेंडू 7. कल्पेशने थोडंसं आम्हाला कन्फ्युजन केलं. 7 धावा आहेत. फ्रीटचा चेंडू, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून उमेश पाटीलचा ट्रेडमार्क शॉट चौकार. उमेश जाधवचा आपल्याला फटका बघायला मिळाला. खूप चांगला हाफ व्हॉली चेंडू होता आणि ड्राईव्ह केला. कारण फ्रीटचा चेंडू म्हणजे जगदीश पाटील म्हणतात ना, मुक्का चंदन घिस मेरा नंदन, आणि त्याच्यावरती चौकार आलाय. नितीन पाटील वाकलन यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जित काठे यांच्या माध्यमातून जर जास्ती धावा किंवा जास्ती विकेट घेईल फायनल पर्यंत पोहोचण्यासाठी तर त्याला 1000 रुपये कॅश प्राइज. हा चेंडू स्वीपच्या माध्यमातून पॉवर प्लेचा योग्य वापर. पॉवर प्ले फटका आपल्याला बघायला मिळाला. पॉवर प्लेचा फटका खूप चांगला आहे. धावा चौकाराने वाढतायत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता. यावेळेला 15 पॉवर पॅक फटका बघायला मिळाला. कारण उमेश जाधव एक असा बॅटर आहे ना, नेत्रदीपक फलंदाजी करतो नेहमी. पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग करतो. तर त्याला माहिती आहे कोणत्या गोलंदाजाला कधी टार्गेट करतात, आणि ते केलंय. आता महेशला टार्गेट केलंय. पॉवर पॅक बॅटिंग बघायला मिळते. दोन्ही बाजूबाजूचे संघ वेस्ट विभागातले आहेत, पण आज गावाची आपण प्रतिष्ठा पाणायला लागली. पहिलीच मॅच खूप चांगली झाली. अंतरली पक्ष ऐरे बलाढ्य ऐरे संघाला पराभूत केलं. अंतरली संघाने एंड बदलला. महेशनी स्ट्रायकेला उमेश जाधवला आपण पाहू शकता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आहे. सरळ बॅटने फटका येत आहे. तर हा फटका का मित्र म्हणेल, तर कदाचित बा बोराडे सांगत असेल की हा चेंडू देखील सीमा पार गेला असता. तर रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. लगी तो बाद नाही लगी तो बरबाद. आणि इथे कुठेतरी डॉट चेंडू जातोय. फुलटॉस पुन्हा एकदा स्वीपच्या माध्यमातून पाठवलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. 21 धावा. जगदीश पाटील बघा, आज सुपर संडे आणि आपल्या विभागातील दुसरी 40+ स्पर्धा आहे. 45+ देखील आता सामने होताना आपल्याला बघायला मिळाले देसाईच्या मैदानावर. नेक्स्ट मॅच असणार आहे आपण तर मानिवली पक्ष मोठी देसाईमध्ये एक चांगली मॅच. त्याचं सागाव संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. त्यांच्या अगेन्स्ट पिसवली संघ खेळ. महेश कमबॅक करतो का पाहिजे. स्ट्रायकला उमेश जाधव. हो, चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचे भाग पाडलं होतं, पण व्यवस्थित मिडल झाला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 21. म्हणजे कुठेतरी ना नवापाडा संघाच्या बाजूने षटक राहिलं.
तर या षटकात एकही गडी बाद झाला नाही. 21 धावा आल्या, ही जमेची बाजू आहे. चला फास्ट घ्यायचं जरा. पंचांना देखील सूचना आहे की आपण वेळ वाया घालू नका, कारण एक एक मिनिट ना जगदीश पाटील आपल्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये फार महत्त्वाचा असतो. कारण का आज 13 संघ एकूण तब्बल मेगा फायनल देऊन 13 मॅचेस कव्हर करायचे आहेत. पाहिजे आता कोपर 40+ संघाच्या माध्यमातून कोणता गोलंदाज येतो. तर कोपर संघाने देखील गेल्या वर्षी स्पर्धा आयोजित केली होती, 4 दिवसीय स्पर्धा. काय जबरदस्त लाजवाब आयोजन बघायला मिळेल. ना भूतो ना भविष्य. 38 वर्षानंतर त्या संघाने आयोजन केलं आणि जबरदस्त. जणू काय लग्न सराईला जेवढा खर्च करतात ना कल्पेश, तेवढा खर्च केला होता या संघाने. कॅटरचं जेवण, सर्वांना नाश्ता, चहा. विनोद पाटील देखील आपण पाहिले तर आमच्या समालोचन संघटनेचे अध्यक्ष, ते देखील सामना एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर येतो. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय हनुमान. येतोय स्ट्रायकेलला बॅटर आपण पाहू शकता. बाळा बोराडेला आपण पाहू शकता. ओ चांगला चेंडू. सॉफ्टेने चेंडूला बघा फक्त ढकललं. यावेळेला पॉईंट क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव इथे कंप्लीट केले जात आहे. तसं दाखल करते 22 धावा आपण पाहू शकता. 22 धावा. हनुमान वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक करतो. स्ट्रायकेला उमेश जाधव. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली. हनुमान राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. स्विच हिट पुन्हा एकदा करायचा प्रयत्न केलाय. हा चेंडू देखील मी तर म्हणेल सरळ बॅटने खेळला असेल, कदाचित धावा आल्या असतात. हा बोराडे थोडासा नाराज होत आहेत, कारण त्यांना माहिती आहे जिथे धावा येणं गरजेचं तिथे धावा येत नाही. डॉट चेंडू जात आहेत. नवापाडा 40+ संघाकडे देखील गोलंदाजी तितकी चांगले. कोपर संघ देखील एक ताकदवान संघ त्यांच्या समोर. कारण क्रिकेटमध्ये कोणत्याच संघाला कमी लेखून चालणार नाहीये. हनुमान हा चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकच धाव. हे चांगलं क्रिकेट बघायला मिळतं कोपर संघाच्या माध्यमातून. आता मात्र वापसी बघायला मिळते. पहिल्या षटकात 21 आल्यानंतर कुठेतरी कमबॅक बघायला मिळालाय. हनुमान तू बाळा होल ऑफ केलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. किरणला झेल घेणं फार गरजेचं. थांबले का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. कदाचित विकेट मिळाला असता बाळा बोराडेचा. संख्या 25. झेल मिळाला असता कल्पेश. हनुमान चांगली गोलंदाजी करतो. राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॅकवर्ड स्कोअर लेग रिझनमधनं चेंडू वेगाने चाललाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत इथे अवधी आहे 2 धावा घेण्याचा. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. या वेळेला 27 धावा. 27 धावा दाखल करती लागल्यात. पहिल्या षटकात 21. या षटकात आतापर्यंत 6 आल्या आहेत. चांगलं कमबॅक बघायला मिळालं हनुमान महात्रेच्या माध्यमातून. हनुमान राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्रायकला बाला लॉफ केला. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरना चेंडू जोपर्यंत डीप मधनं क्षेत्रक्षक लॉंग ऑफ रिजन मधनं चेंडूला फीड करतोय. 2 धावा सहजतेने कंप्लीट केलं. तर धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता. 29 धावा. पाण्याची मागणी केली. पुष्कर काठे देखील बघा पाण्याची व्यवस्था करतायत, कारण ज्या संघाची बॅटिंग आहे त्याच संघाने मैदानात जायचंय. नेक्स्ट मॅच टॉस साठी सज्ज राहायचंय. मानिवली आणि मोठी देसाई 40+ मध्ये आपण तर जियाजीत काठे ह्याच्याकडून बघा जास्त धावा किंवा जास्त विकेट जो संघ फायनलपर्यंत, जेव्हा हा नवापाडा संघ फायनलपर्यंत पोहोचला तर कॅश प्राइज असणार 1000 रुपयाचं. विकेटला देखील आपण इथं संधी, गोलंदाजाला संधी आहे, बॅटरला देखील संधी आहे. दिलीप पाटीलने काहीतरी इशारा केलाय. 29 धावा फलकाती लागल्यात. 29 म्हणजे या षटकाचा विचार कर 8 धाव आणि एक झेल देखील उडाला होता बाळाचा. किरणला प्रयत्न करणं फार गरजेचं. कोपर 40+ संघ टॉस जिंकल्यानंतर आपण इथं क्षेत्ररक्षण करतोय. चला जरा फास्ट पुष्कर काठे लवकर या जरा. आपण पुष्कर काठे म्हणजे एक जबरदस्त क्रिकेटर आहे. कोणत्याही संघाने कधीही बोलवलं फिल्डिंगला
नाही, पावसाळी क्रिकेटमध्ये तर मला वाटतं कृष्णदा कोणीच रेकॉर्ड तोडणार नाही. 5 सामने कंपल्सरी आपण कंटिन्यू क्षेत्ररक्षण केलं होतं. पुष्कर काठे तो रेकॉर्ड आहे मला वाटतं रबर बॉलमध्ये. गोलंदाजी मार्कवर येतं सुखनाथ पाटील उर्फ लारा. एक अष्टपैलू खेळाडू. आता चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. तर तितकाच चांगला कॅलिबरचा बॅटर आपण पाहू शकतो यावेळेला उमेश जाधव आहे. सुखनाथ हा चेंडू उडवला यावेळेला आडव्या बॅटने. झेलची शक्यता आहे. और झेल ड्रॉप. उमेश जाधव बघा इथे जीवदान मिळतोय. डायरेक्ट हिट देखील केले ते 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 31. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. नाही इथे तुम्ही ड्रॉप झेल कुणाचा केलाय तर उमेश जाधव सारखा बॅटरला तुम्ही जेव्हा जेव्हा संधी द्याल ना तिचं तो सोनं करेल. 31 धावा. सुखनाथ पुणे त्या गोलंदाजी मार्कवर 23 धावसंख्येवरती खेळतोय 10 चेंडूमध्ये. शॉर्ट प्लेनचा चेंडू यावेळेला आपण इथं कॉडब्यांचा अपील केलं जात आहे. गती थोडीशी कमी केली होती यावेळेला. कदाचित हाताला चेंडू स्पर्श झाला असावा. कॉडब्यांचं अपील केलंय. अपील तुम्ही करू शकता. गुरु पाटील देखील येत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जितेश पाटील यांचे बंधुराज आज वडील आहेत आणि दीपक यांचे बंधुराज. जितेशचे बाबा आणि दीपक पाटील यांचे बंधुराज. नाही 2 बंधुराजांनी क्रिकेट खूप चांगलं खेळले आहेत. चांगलं क्रिकेट दिलंय आपल्या गावाला. उंच गेला यावेळेला लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. मिड विकेटला तसे दूरवरती आहेत. 2 बंधुराज खेळताना दिसतील. मुलगा देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतो. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला. इकडे पुढे सरकते 32 धावा. नाही 40+ क्रिकेट आता आपण बघितलं तर खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. 45+ देखील खेळताना दिसतात. जगदीश पाटील जे खेळाडू घरी थांबले होते त्यांना आता चान्स मिळते पुन्हा एकदा खेळायला. सर्व खेळाडूंना धन्यवाद देऊ. असोसिएशनच्या अध्यक्षांना धन्यवाद देऊ. 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील मोतीराम पाटील असतील. ओ लॉफ केला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून. लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मधून 1 बाउंड. चेंडू सीमारेषा पार. चौकार. संघटनेचे जे पदाधिकारी असतील त्यांना आपण धन्यवाद देऊ कारण त्यांनी संघटना टिकवली आहे ठेवली आहे आणि त्यामुळे कृष्णाकीर आता सर्व खेळाडूंना क्रिकेट खेळायला मिळतंय. धावसंख्या दाखल करती 36 धावा. सुखनाथ पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकरला बाला बोराडेला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑन द टो स्क्वेअर कट बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपला. जबरदस्त क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा सहज त्याने पूर्ण केल्या जातात. बोराचं वैशिष्ट्य वेगाने धावत नाही पण फटका अशा तऱ्हेने मारतात ना की जिथे त्यांना माहिती आहे सहज त्याने 2 धावा मिळतील. 1 चेंडू बाकी आहे मनोज. धावसंख्या 38. धावा. सुखनाथ गोलंदाजी मार्कस टाकला बाला. ओ फटका चांगला यावेळेला टकावा झालाय. पाठवला चेंडूला वाईड इस्ट लॉंग ऑन सी मार्जा बार. षटकार. फटक्यामध्ये ताकद होती नजाकत होती. टायमिंग चांगलं होतं. नाही बोराडे आपण बघितलं ना एक चांगला बॅटर आहे. गेल्या वर्षी देखील बघा काहीतरी खेळाडू मागवत आहेत बघा जरा नागेश. चला लवकर. 44 धावांची भागीदारी आपल्याला बघायला मिळते. 3 षटकांमध्ये तब्बल आपण तर 44 धावा आल्या आहेत. 11 आपण तर 14.66च्या सरासरी धावा कुठल्या जात आहेत. जबरदस्त क्रिकेट खूप चांगलं क्रिकेट. सुखनाथच्या आपण त्या पहिला चेंडू झेल सुटला त्यानंतर उमेशने चांगली बॅटिंग केली. बालाने देखील मोर्चा सांभाळला. धावा येत आहेत. पहिल्या सामन्यात बघितलं धावा 41. दुसऱ्या सामन्यात धावा झाल्या तब्बल वडवली संघाने बॅटिंग करताना 52 केल्या होत्या म्हणजे 50+ धावा आल्या. आणि आता तिसऱ्या सामन्यात किती धावा येतात पाहायचं आहे. नागेश पाटील देखील येत आहेत. एक उद्योजक आहेत. वेस्ट विभागात पहिलं पेट्रोल पंप आपण तर त्यांनी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. चला मानिवलीचे कॅप्टन मोठे दिसाचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरून थांबायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. जगदीश पाटील बघा 2 दिवस रेग्युलरचं समालोचन केलं. आता 40+च्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानात आहेत. गावची स्पर्धा आहे. राजा येतोय.
चांगला चेंडू यावेळेला खोलो टप्प्याचा डाऊन दी ग्राउंड ऑन साईडला टर्न केलाय. मिडूकडे क्षेत्ररक्षक जितू येतो चेंडूला फीड करतोय. त्याला माहिती आहे की थोडासा दुखापतग्रस्त आहे बाला, त्यामुळे त्या एंडला चेंडू फेकत नाही, तो गोलंदाजी एंडला चेंडू फेकतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला अंतिम षटक राजा घेऊन आलाय. स्टार्ट केला बाला बोराडे. आपण पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय, काहीतरी पंचांशी बातचीत करतोय यावेळेला आमचे अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवली. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो. फुल टॉस आहे, लॉफ केला यावेळेला. क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, चूक झाली, त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये चेंडू फीड होईल. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. नाही, कोपर संघाने भरपूर झेल सोडल्यात. कदाचित सराव नसावा. प्रॅक्टिस मॅन इज परफेक्ट मॅन. सराव करा तर तुम्ही योग्यतेने क्षेत्ररक्षण करू शकता. 47 धावांची भागीदारी. नाही, क्रिकेटमध्ये भागीदारीला फार महत्व आहे. राजा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू वेल लेप केलाय, सोडून दिलाय. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या दाखल करते 48 धावा. 48 धावांची भागीदारी. धावा येत आहेत आता. खेळपट्टी आता सुकली पूर्णपणे. जे दव होतं ते सुकलंय. पुन्हा एकदा वेललेप केलाय. मला बोराडीचं कौतुक करेल. वेललेप बघा किती चांगल्या प्रकारे करतात. त्यांना चेंडू दिसतोय रिलीज झाल्यानंतर कुठे निघतोय, बाहेर किती जाणार हा चेंडू. एक स्वतःचा अंदाज आहे. धावसंख्या 49. अमित पाटील आणि जयवंत जोशीच्या माध्यमातून 51 धावांची भागीदारी. ती भागीदारी तोडण्यात यश मिळतात का पाहिजे कालच्या दिवसात. फुलटॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला यावेळेला आपण डीप मध्ये. मिड विकेट क्षेत्ररक्षक येतो यावेळेला मिड विकेटवरना. बडीश लोंगाला जोपर्यंत चेंडू फीड होईल. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या दाखल करते 51 धावांची भागीदारी. जी काल आपण इथं जयवंत जोशी आणि अमित पाटील केली तिची बरोबरी केली. टाळ्या होऊन जाते या 2 बॅटरसाठी. चांगली भागीदारी. राजा हा चेंडू उडवला यावेळेला. फ्लिक करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाहीये. स्टिकरच्या खाली चेंडू लागलाय. 1 धाव. 52 धावांची भागीदारी. जरा टाळ्या होऊन जाते 2 बॅटरसाठी. हायस्ट भागीदारी आतापर्यंत केली. बाळा बोराडे मला वाटतं रिटायर्ड होत आहेत. कदाचित दमले असावे, तब्येत ठीक नाही, पण संघासाठी खेळायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे. नवीन बॅटर तर संदीप उर्फा सँडी, काव्या स्पोर्ट्सचे ओनर डॅनी सर देखील तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. डॅनी सर या. बाळांनी धावा केल्या. आपण इथं रिटायर्ड होण्यापूर्वी तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी कृष्णा मला सांगतायत. 10 चेंडू 24 धावांची खेळ. टाळ्या होऊन देते जरा बाळा बोराडेसाठी. जबरदस्त बॅटिंग. जो स्टार्ट पाहिजे होता तो स्टार्ट करून त्यांनी दिला. संदीप म्हात्रे. राजा तोमेश ऑन साईडला खेचला यावेळेला. हो, खूप चांगला झेल घेतला. स्क्वेअर गेला. बॅटर बॅट सरळ चेंडू हातातच गेला. बिग विकेट. एक खेळाडू रिटायर्ड झाला, दुसरा लगेच विकेट गेला. आता 2 बंधुराज. सतीश येतोय, काव्या स्पोर्ट्सचे ओनर. दास देखील येते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कुर्तास भोईर त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून कारण रेग्युलर स्पर्धा झाली, आता पुन्हा एकदा 40+ आज स्पर्धा आहेत. आज 4था दिवस या स्पर्धेचा, म्हणजे अंतिम दिवस. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. सतीश काव्या स्पोर्ट्सचे अजून एक ओनर. नाही, आता 2 बंधुराज मैदानात आहेत. धावा झाल्यात 52 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळालं. उमेश जाधवने धावा केल्या तब्बल बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी. 25 धावा. 14 चेंडू. टाळ्या होऊन देते जरा उमेश साठी. जबरदस्त बॅटिंग. राजा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ हवे ते चेंडू. खूप चांगला झेल घेतला यावेळेला आपण. तर बॅटर बाद. 2 चेंडूवरती 2 बॅटर बाद झाल्यात आणि षटक देखील संपलाय. धावा झाल्या. धाफल करते आपण बघितलं. 52-53 ची गरज आहे इथून. कोपर 40+ संघाला त्याला टॉससाठी यायचं आहे. मोठी देसाई 40+ आणि मानिवली 40+ संघामध्ये टॉस केला जाणार आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार. इनिंग ब्रेक झालाय. चला चला टॉससाठी यायचं आहे. मानिवलीचे कॅप्टन आहेत. चला देसाई 40+चे कॅप्टन, मोठी देसाई 40+चे कॅप्टन जनुमान आलेत. चला दीपकदा देखील आलेत. दीपक पाटील देखील आलेत. जबरदस्त क्रिकेटर.
राम भोईर यांच्या शुभ असतं पण टॉस करू. निशांनी खूप चांगला झेल घेतला शेवटच्या चेंडूवरती. चला टॉस करूया. रामदादांच्या शुभ असते पण टॉस करू. दीपक पाटील संघ नायकाच्या भूमिकेत आहेत. रेग्युलर संघ देखील खूप चांगली कामगिरी करतोय. आदर्श चषकमध्ये 2 सामने जिंकले आहेत. संदेश म्हात्रे असतील, जितेश पाटील असतील, अजय अपडतर मडवी असतील. खूप चांगला संघ आहे. मयूर देवकर असतील. टॉस कोणी जिंकलाय मला जरा कळवायचं. मानिवली संघाने टॉस जिंकलाय. मानिवली संघाने टॉस जिंकलाय. आपला डिसिजन पेंडिंग ठेवलाय. धावा झाल्या धावफलकाटी 52 आणि 53 धावांचं लक्ष असणार आहे. 53 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात कोण दाखल होते पाहायचंय. 13.25 सरने धावा करायचा आहेत. कारण सुकनाथ सारखा जर बॅटर खेळला तर या धावा तो सहजतेने पार करेल. इतकी दमछक, इतकी गुणवत्ता आहे खेळाडूमध्ये. चला चला पंच जरा लवकर मैदानात जायचंय. कारण 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या म्हणजे कुठेतरी पंचांची देखील कसरत असणार आहे. चला बॅटर चला लवकर. चेंडू कधी हरवला फुटला नवीन आहे. आज पिंट्या जोशीची अनुपस्थिती जाणवते. त्यानंतर मॅच होईल. आपण तर मानिवली 40+ विपक्ष मोठी देसाई 40+. मानिवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. त्रेपन्न धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 13.25 धावा करायच्या आहेत. नारिवली रेग्युलरची वाटतं मॅच आहे कुठेतरी नेवाली पाड्याला. 16 ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये निवड देखील झाले प्रत्येक खेळाडूंची. प्रणव पाटील ना अजूनही कोणते तरी खेळाडू येत आहेत बघा ना. हलचल जाधव आणि कोणी आणखीन दक्ष. क्या बात आहे. ना हलचलकडे पाडल्यानंतर असं वाटत नाही हलचलच करत असेल मैदानावर. नाही क्रिकेटमध्ये फक्त षटकारच मोठा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. चला सामना सुरू करायचा आहे. बघा एक खेळाडू द्यायचा आहे बघा जरा. शमन पाटील एक खेळाडू कोणतरी द्या. कारण सामना सुरू करू दे. 11 वाजून गेले आहेत बघा. चला 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 लवकर. शमन पाटील बघा जरा लवकर जा. चला वडवलीचे कोण खेळाडू असतील तर जा लवकर मैदानात. अरविंद पाटील कोणी असतील तर पाठवा. कारण का खेळाडू ड्रेस कोड मध्ये असणं फार गरजेचं आहे. अंतरलीचा चाललाय झाला. हे तर 40+ क्रिकेट आहे ना. एक परिवार आहे. कृष्णा यामध्ये मदतीचा हात मागितला लगेच तयार होतं. मदत करायला तयार होतात खेळाडू. राम भोईर काय पाहणी करतायत. ज्युनियर खेळाडूंची वाटतं पाहणी करतायत. एक चांगला संघ त्यांनी देखील तयार केलाय. नाही रामदादा तुमच्यासारखे ग्रामस्थ आहेत म्हणून खेळाडूंना नजर राहिली आहे. ग्रामस्थांमध्ये एकजूट टिकून राहिली. हे टिकून फार गरजेचं आहे. सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. नाही 40+ आधार रामदादांचा देखील आमच्यावर नेहमी प्रेम राहिलंय. नाही रेग्युलरचं देखील आहेत. रामदादा माणुसकी कुठेतरी कमी नाही झाली पाहिजे. माणुसकी राहिली पाहिजे. माणुसकी टिकली ना शमन पाटील तर तुमचं नातं वाढलं जाईल. माणुसकी कमी झाली का माणूस नको ते करतो. नाही शमन पाटीलने आज आमच्यासाठी मेजवानी आणली आहे ना. सकाळी सकाळी तो मला सकाळी सकाळी दिसला की चिकन म्हणजे आज व्यवस्था केली आहे नॉनव्हेज जेवणाची. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊ. नाही चिकन मटन काही असतं नॉनव्हेज हे ना ताटात ते महत्त्वाचं आहे. रामदादा आज माणसाचा स्वभाव जर कुटकट झाला ना तर म्हणून त्याच पाणी पोयला देखील बघा पाणी पोयच्या ग्लासला देखील साकायला लावायला लागतात. माणूस कधी काय करायला सांगू शकत नाही ना. जाऊया मॅचच्या दिशेने.
गोलंदाजी मार्कवर नागेश येतोय. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता. हा चेंडू, पहिला चेंडू, दे धमाका बघायला मिळतो का पाहिजे. झेल सुटलाय लॉंग ऑफला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 37 रुपये बबलू. तर हा पहिला चेंडू जर बघितला तर वाईड होता आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार अडवलाय. नाही, शमन पाटील आहेत ना तिथे. नाही, आपण लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहू शकता. क्लिअर येते विथ क्वालिटी. क्या बात आहे. कृष्णा म्हात्रेला धन्यवाद देऊ. बघा बॉडी बॅलन्स किती राहिला चांगला. नागेश ओपन येतो, ऑन साईडला टर्न केलाय. सुकनाथने एक धाव मिळते, दुसरी मिळते का पाहायचं, 2 होत आहेत का पाहायचंय. उमेश जाधव आलाय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. बघा चेंडू लागलाय का बघा जरा. कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नाहीये. डायरेक्ट चेंडू मला वाटतं माने जवळ लागलाय. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. 5 धावा. 5 धावा. राजा जाधव मंडप डेकोरेशनचे प्रॉपरेटर नागेश पॉवर प्लेचा षटक होता. तो स्ट्रायकरला आपण सुकनाथ पाटीलला पाहू शकतो. सुकनाथ पाटीलने सुरुवात चांगली केली आतापर्यंत. ओ लिडिंग एज झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप, सोप्पा झेल सुटला. शॉर्ट पॉइंट लागला. कॅचेस विन द मॅचेस. काही आपण मित्र कोणत्या पक्षाचं रिएक्शन देखील नाहीये, कारण सुकनाथला जीवदान मिळालंय. टॉस जिंकलाय मानेली संघ. आपला डिसिजन आम्हाला कळवा. जर बॅटिंग करायचं असेल तर आम्हाला फिडिंगला आमंत्रित करावे लागणार मोठी देसाई. जर तुम्ही गोलंदाजी कराल तर मोठी देसाई 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित करावे लागणार. नागेश ओ डाऊन डी ग्राउंड. फटका चांगला मिड ऑफ वरनं चालला. या वेळेला चेंडू लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू फीड होईल. किरणने खातं उघडलंय स्वतःचं. धावसंख्या दाखल करते 7 धावा. सौरभ भोईरेच्याकडे बघा. आयवा झेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे पूर्ण दिवसासाठी. जयेंद्र पाटील साहेबांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि त्यांनी आम्हाला लाईव्हची व्यवस्था देखील प्राप्त करून दिली, त्यांना धन्यवाद देतोय. बघा सौरभ भोईर आले आणि आपला ATM खुला केला आहे. जो कोणी आयवा झेल पकडेल त्याला 200 रुपये. नाही सौरभ भोईर लगे बघा ना, सीमेरेषेवर गर्दी होत चालली. क्या बात आहे. जयेंद्र पाटील राणी धाबाचे प्रॉपरेटर. बघा हँडसम पर्सनॅलिटी. ओ चांगला चेंडू. गती परिवर्तन होता. पडल्याच्या चेंडूला आतमध्ये आणलंय. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं षटक हाताळलं नागेशने यावेळेला. या षटकात फक्त आणि फक्त त्यांनी धावा दिल्या. आपण तर 7 धावा दिल्या. गडी जरी बाद केलं असं पण गोलंदाजी खूप चांगली केली. जो दबाव पाहिजे होता तो दबाव वाढवलाय. आता समीकरण आपण पाहू शकता. 53 धावांची गरज असताना धाव फलकावरती धावा लागल्यात 7. उर्वरित समीकरण येणारे आपण पहिले तर 18 चेंडू 46 ची गरज आहे. म्हणजे 15च्या पेक्षा जास्त सरासरी आता करावी लागणार आहे. चला चला जरा वेळ कमी घ्या. वेळ कमी घ्या. पण मनोज पवार जरा सूचना करा, कारण वेळ फार आपल्याला महत्त्व आहे. नंतर संध्याकाळी मग काय होतं, पंच आणि समालोचकांना बोलतात का वेळ तुम्ही वाया घालवला. आम्ही वेळ नाही घालत. तुम्ही फक्त मैदानावर फास्ट क्रिकेट खेळा. सतीश चला जरा लवकर लवकर. उमेश जाधव जरा लवकर. कारण का आता प्रत्येक खेळाडूंची ज्या ज्या खेळाडूंची आम्हाला नावं माहिती त्यांचा मी नावं घेऊ, पण त्यांना सांगू फास्ट क्षेत्ररक्षण करा. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. कृष्णा कीर येतोय. उमेश जाधव जरा फास्ट या. तर उमेश जाधवला देखील माहिती आहे वेळ फार महत्त्वाचा असतो ना. कारण 13 सामने कव्हर करायचे. आयोजकांना देखील सहकार्य करणं फार गरजेचं आहे. उमेश जाधव या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बघा बॅटची मागणी केली जाते. जरा कोपर संघ लवकर बॅट द्या. बॅट द्या लवकर. नाही आदित्य बघा काहीतरी सांगतायत वाटतं. नको नको नको. शमन पाटील पाहिजेत आम्हाला. आदित्य का सांगतात फोटो काढा. चला चला माहीत जरा लवकर या. चला मॅचला टाइम होते. पंच जरा फास्ट खेळायचं आहे. कृष्णा किरण. हो चांगला चेंडू. यष्ट्यांचा वेध घेतोय. बॅटर बाद. काय चेंडू टाकला तर भाऊ. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतमध्ये आला. ब्रेक झाला आणि इथं यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटर बाद. पहिला गडी बाद करत कृष्णाला यश मिळालं. मगाशी तुम्ही म्हणालो की कृष्णा कीर सारखा एक चांगला गोलंदाज. उमेश जाधव एक चांगला गोलंदाज आहे. उमेश जाधव जर आपला 12वा खेळाडू पाठवून द्या नाही कोणतरी, कारण आयोजकाच्या सूचना येत आहेत.
अरे कोणत्याही संघाला कोणत्याही प्रकारची पॅनल्टी लागता कामा नाहीये, ह्या आमचा हेतू असतो. तर सर्व संघ आमचेच आहेत. या खेळाडूंची आपल्याला खूप आपण तर मेहनत असते. खेळाडू संघ जमवतात. आयोजक आपण बघितले तर त्यांच्या माध्यमातून ते संघामध्ये आपण स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे स्पर्धा यशस्वी होताना दिसते. नवपाडाचा देखील 12वा खेळाडू आलाय, त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. नवीन बॅटर तर महेश येतोय. आता समीकरण बदल 17 चेंडू. आता इथून गरज आहे आपण तर 46ची गरज आहे. स्विच हिट, काय फटका यावेळेला. पॉइंट सीमारेषा बाहेर चेंडू चाललाय. महेशने मात्र आक्रमणाला सुरुवात केली. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते 11. याच दरम्यान संदीप गोरपेकर येत आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. किसन गोरपेकर यांचे सुपुत्र. कोणीतरी वाटतं काहीतरी सूचना केली 4 दिवसानंतर एंट्री, म्हणजे काय फिरायला गेलते का काय. 11 धावा धावफल करते, काय हरकत नाहीये. सचिन साळुंके येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, सुपर संडे सुट्टी आहे. सर्व नोकर वर्ग आहे इथे, कामदार वर्ग आहे, नोकरी करतात, कोणी बिझनेसमॅन आहेत. कृष्णा तो महेश पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक यावेळेला बीट होतोय. धाव मिळत नाहीये. सुकनाथला स्ट्राईक वरती येणं फार गरजेचं आहे. नाही, सौरभ भोईरच्या माध्यमातून बघा सलग 3 षटकाला 1000, 3 चौकाराला 500 आणि ऐवाक यासाठी 200. क्या बात आहे. ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. पुष्कर काटे येतोय सहजतेने. सिंगल डबल घेऊन तुम्ही लक्षबंद पोहोचणार नाही. तुम्हाला नित्यंत गरज आहे चौकार षटकारांची, कारण गोलंदाजी खूप चांगली. नवपाडा 40+ संघाकडे. पुष्कर आपण बघू शकता मिड विकेट थोडंसं डीप मध्ये येत आहेत. कृष्णा ओ चांगला चेंडू होता यावेळेला. फ्रंट फुटर ड्राईव्ह करत होता, बॅटची अतली कडा घेऊन चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. कदाचित उमेश सांगतायत की नाराज झालेत, पण क्षेत्ररक्षण खूप चांगलं केलंय. मच्छिंद्र काठे नाही, काही खेळाडूंना मला वाटतं अशा गवतावरती डाय मारायला उमेश जाधव आवडत असेल. 14 धावा. लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. उमेश जाधव आहे, चूक होणार नाही. गुड कॅच. बॅटर बाद. 13 धावसंख्येवरती गडी बाद झालाय. अजून एक 2 षटकांचा खेळ संपलाय. कृष्णा किरने काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. 6 धावा देऊन 2 बॅटर बाद केले आहेत. आता येणार समीकरण आहे 12 चेंडू 40ची गरज आहे. नवीन बॅटर येतोय मैदानावर. सचिन येतोय. सौरभ भोईरच्या माध्यमातून आपण बघितलं तर इथे 3 षटकार मारणार 1000 रुपये, 3 चौकार 500 आणि ऐवाक यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. सौरभ समोर बसले त्यांना पण का. आदित्य बघा कॅचकडेच बघतोय. आदित्य आहेत का. सर्वांना, सर्व खेळाडूंना पण, प्रेक्षकांना पण, कमिटी मेंबरला पण आहेत. शमन पाटील बघा लगेच 4 खुर्च्या घेऊन बसलेत. कदाचित झेल आला तर. नाही, काल त्याने एकही चेंडू जाऊ दिला. सतीश उर्फ बाबलू ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू चालाय वाईट लागला. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधनं. शमनसाठी कॅश प्राईज जास्त आहे बघा, 500. क्या बात आहे. म्हणजे गावातील आवडते खेळाडू आहेत. नाही, देणार आम्ही घेऊन देऊ ना. क्या बात आहे. 15 धावा धाफलकाती लागल्या. सतीश उर्फ बबलू स्ट्रायकेला सुकनातला आपण पाहू शकता. सतीश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्रायकला सुकनात. लॉफ केलाय. स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. वाईड इज लॉंग गॉन्स. सी मार्शा बार षटकार. झेल पकडलं काय. क्या बात आहे. नाही का. नाही, झेल पकडला असताना तर मला वाटतं धावत आलेच ते 100च्या स्पीडला. आता पडलं त्याला काय करणार. देव द्यायला येतो, कर्म न्यायला येतो. पुन्हा एकदा लॉफ केलाय. उंच गेलाय. उमेश जाधव आलाय. चूक होणार नाहीये. षटकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय. बॅटर बाद.
शमन पाटील पारितोषिक किती ते महत्वाचं नाही, तुम्हाला होतं ते घ्यायला पाहिजे होतं तुम्ही. खेळाडू सांगतात बघा. नाही धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 21 धावा. थोडंसं कठीण आवाज झालं. सुकनाथने प्रयत्न केले, चांगली बॅटिंग केली, पण उमेश जाधव बघा ना लॉंग ऑनला आहे. तो लॉंग ऑन असो आपण तर मिड विकेट असो वाईडिश लॉंग ऑनला असो त्या क्षेत्रामध्ये तो खूप चांगली तो कव्हर एरिया करतो उमेश, वेगाने धावणारा. तीन मी तर म्हणेल 3 क्षेत्राचा एकच क्षेत्ररक्षण करतो. नवीन बॅटर आहे तर यावेळेला आपण पाहू शकता विनोद आलाय. नाही चांगली गोलंदाजी बघायला मिळते सतीशची. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय सायकला विनोद. ओ चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर काढला, लेग ब्रेक बघायला मिळाला. यावेळेला खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते, अतिशय सुरेख गोलंदाजी. सतीशकडे व्हेरिएशन आहे, त्याचा वापर करतोय. जबरदस्त गोलंदाजी. 8 चेंडू 32 ची गरज आहे. कृष्णा म्हात्रे खूप चांगलं समीकरण देत आहेत आम्हाला. सतीश चांगला चेंडू होता यावेळेला, लोअर फुलटा डाऊन दी ग्राउंड. उमेश जाधव जात आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण दाखवतं बघा ना. जाधव वाटत नाही 40+ आहेत खेळाडू, असं वाटतं की यंगस्टर 50+. क्या बात आहे. रनिंग आहे, टाया होऊन जाते बघा, एवढं चांगलं फिटनेस आहे. नाही आम्ही नेहमी सांगतो ना की फिटनेसकडे लक्ष द्या. क्या बात आहे बघा. ऑन साईडला पूल केलाय, डाऊन दी ग्राउंड, मिड विकेटला चेंडू चाललाय. कल्पेश हल्ली कोणाला सांगितलं ना तुझं वय किती आहे, तर 2 ते 3 वर्ष कमीच सांगतो. पण उमेश जाधव सांगितलं माझं वय 50 आहे. वय 1 शॉट आहे, वय का लपवा. हा 1 शॉट आहे, बरोबर आहे. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला एकरी पुढे सरकले. 23 धावा. 23 धावा. फिटनेस बघा ना किती चांगलं आहे. यंगस्टरांना लाजवेल असं फिटनेस आहे शमन पाटील. कारण का त्यासाठी तुम्हाला सकाळी उठून योगा करणं, जॉगिंग करणं फार गरजेचं. फिटनेसकडे लक्ष द्या सकाळ संध्याकाळ जर वेळ मिळेल तर. पण हल्लीचे खेळाडू किंवा आपण यंगस्टर पिढी बघितली ना, पहिले बघतील पिझ्झाचे स्टॉल कुठे आहेत, चायनीजच्या गाड्या कुठे आहेत ना. बर्गर शोरमा थोडंसं कमी खा पण कमी खा, आपल्या घरचा आहार का. चला दोन्ही संघ या. कोपर आणि मानिवली आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचं आहे. चांगला चेंडू होता, कट केला. यावेळेला थर्ड मॅनला चेंडू चाललाय. नाही तर एकतर्फी सामना झालाय. 22च्या स्वरूपात आता धाव मिळते, कारण जय आणि पराजयमधलं आता अंतर कमी केलं जाणार आहे. सौरभ भोईर बघा आमचे स्मार्ट बॉय. राजा जाधव. हो चांगला चेंडू, डॉट चेंडूची समाप्ती. 2 बंधुराज आपण पाहू शकता. जाधव बंधू या नावापाडा 40+ संघाला भरपूर काही दिलंय. आणि राजा जाधव म्हणजे मंडप डेकोरेशन, कमी तिथे आम्ही. 24 धावा. सुकनाथने थोडासा प्रतिकार केला. सायकलला सचिन. हो अजून एक चांगला चेंडू. इथे मात्र आपण आता बॅटर बाद होतोय. चला मानिवली संघ आपण क्षेत्ररक्षण करता का बॅटिंग गोलंदाजी. त्यामुळे मोठी देसाई 40+ संघाला बॅटिंग करायचे. चेंडू चेक करा दीपक पाटील. सुभाष येतोय. हसमुख कलाकार सुभाष मडवीला आपण पाहू शकता. चेंडू बाकी फक्त आणि फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. दीपक पाटील इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. गुरुनाथ पाटीलला आपण पाहू शकता. ज्ञानेश्वर देवकरला देखील आपण काय बॅटिंग केली होती. जबरदस्त क्रिकेटर आहेत. नवीन संघ पण आता त्या संघाची देखील एक वेगळी ओळख झाली आहे. विकास कुठे ओ लिडिंग जे झेलची शक्यता होती. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरती आहेत. जोपर्यंत फायनलचा क्षेत्ररक्षक जातोय चेंडूला फीड करतोय. तर चेंडू द्यायचा आहे, फक्त औपचारिकता पूर्ण करायची काही चेंडूंची. ओ चांगला चेंडू यावेळेला पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आणला होता. डॉट चेंडूची समाप्ती. नाही नक्कीच नारिली गावामध्ये आम्ही एकता बघायला मिळते. रेग्युलर संघाला 40+चा सपोर्ट असतो, 40+ला रेग्युलरचा सपोर्ट असतो, ग्रामस्थांचा सपोर्ट असतो. यामुळे काय होतं तर तुमच्या गावाची एकता टिकून राहते. डॉट चेंडूची समाप्ती. नाही मोठी देसाई आपण तर रेग्युलर संघाने देखील 2 सामने जिंकलेत आदर्श चषकमध्ये.
कधी हरवला फुटला तर नवीन आहे.